येथील जानाळा गावातील कक्ष क्रमांक 533 या बिटामध्ये सुभाष कडते नावाचा व्यक्ती ज्याचं शेत आहे, त्या शेतात तो तणीस आणण्याकरिता आला होता। तणीस आणण्याकरिता आला असताना या ठिकाणी पट्टेदार वाघ हा दबा धरून बसला होता व त्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला आणि हल्ला करून त्याला घटनास्थळी ठार करून त्याला 400 मीटर लांब ओढत नेऊन त्याचं पूर्णपणे शरीर नष्ट केलेलं आहे। आपण आता घटनास्थळावर आपण पाहू शकता, याच घटनास्थळावर याच तणीसच्या ढिगात त्याने वाघाने हल्ला केला होता आणि त्याला कळण्याच्या आधीच त्याला वाघाने उचलून नेला। इथं आपण बघू शकता, याच जागेतून त्या वाघाने या ठिकाणी बघा, या ठिकाणी त्या वाघासोबत त्या मृतदेहाची झटापट झालेली आहे आणि याच ठिकाणून त्या वाघाने त्या मृतदेहाला अक्षरशः ओढत नेलेला आहे आणि इथे खुणा दिसत आहे, रस्त्यावर सुद्धा काही खुणा दिसत आहेत। या पद्धतीने वाघाने इथून नेलेला आहे आणि सुमारे 400 फूट अंतरावर, 400 मीटर अंतरावर म्हणतो, सॉरी 400 मीटर अंतरापर्यंत त्या वाघाने ओढत नेलेला आहे आणि त्या मृतदेहाला अक्षरशः छिन्न विछिन्न केलेला आहे। त्या मृतदेहात काहीही राहिलेलं नाही। आपण बघू शकता, याच ठिकाणी सुद्धा त्या काही रक्ताचे दिसत आहेत, काही डाग दिसत आहेत, काही वाघाचे पंजे आहेत। अशा पद्धतीने अक्षरशः वाघाचा धुमाकूळ या परिसरात भरपूर झालेला आहे। इथली जनता त्रस्त झालेली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की शेतावर आम्ही नेमकं कामाला कसं जायचं आणि जनतेकडून आपण काही लोकांकडून प्रश्न विचारून घेऊया, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। वाघाने हल्ला केला त्याबद्दल तुमचं सांगा, काय म्हणणं आहे? तर माझं म्हणणं काय आहे, हे नेहमी असंच चालत आहे, तर याचा बंदोबस्त कसा करायचा? याचा बंदोबस्त झालाच पाहिजे आणि जे होत आहे त्याच्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे फॉरेस्टवाल्यांनी। वाघाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि आता मानवी हल्ले चालू झालेले आहेत, त्याकरिता वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी जनतेची मागणी आहे। खबर महाराष्ट्र न्यूज करिता मनीष टाकशेवार, मूळ चंद्रपूर।